जय भीम, नमो बुद्धाय. अ, विवेक सर आणि कल्याण मित्र कम्युनिटी सदस्य आत्ता जे आत्ता जे उपस्थित आहेत ते आणि नंतर येतील ते. नंतर अनिल माईक ऑफ करा. हां, 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 हां. नंतर जे येतील कम्युनिटी कम्युनिटीचे सदस्य अ, जे येतील त्यांचं आगाऊ स्वागत करतो मी पण आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. का इंटरेस्ट घेत आहात तुम्ही या विषयामध्ये आणि त्यामुळं मला जास्त इंटरेस्ट येतो. ऐकणारे असतील आणि सीरियस असतील, गंभीर असतील, तर बोलणारा आपोआपच गंभीर होतो. अ, पण एक आहे, की आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत जर गंभीर असू, आपण स्वतःच्या जीवनाच्या बाबतीत आपण सिरियसली घेत असू, लाईटली जगत नसू जर आपण, आपण जर सिरियसली जगत असू, की आपल्या जीवनाचा प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा. आपलं जीवन हा आपला विषय आहे, असला पाहिजे. नाहीतर आपले आपले विषय हे अनेक असतात. जगभरातले अनेक विषय असतात. आपलं शिक्षण, आपल्या शिक्षणातला विषय, पॉलिटिक्स, सोशल आता हा जो इलेक्ट्रॉनिक्सचा विषय आहे, एआय, काही लोक यूट्यूबर बनणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. काही वेगवेगळे विषय असतात. काहींचं स्पोर्ट्स असतो, काहींचं आर्ट असतं, काहींचं काय असतं, काहींचं व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितके विषय आहेत आणि व्यक्ती तितक्या समस्या पण आहेत. आणि आपली समस्या ही स्वतःची समस्या ही युनिक असते. युनिक म्हणजे आपल्यासारखी समस्या दुसरी कोणाचीच नसते. आपली आपली मानसिकता, आपलं माइंड हे आपलं माइंड. आपली समस्या ही आपली समस्या. आपली सुख-दुःख ही आपली सुख-दुःख. ती दुसरी कोणाचीच नसतात. ती आपल्या आई-वडिलांची पण नसतात, आपल्या भावंडांची पण नसतात, आपल्या अ, पती असू तर पत्नीचे नसतात, पत्नी असू तर पतीचे नसतात. प्रत्येकाचं जीवन हे स्वतंत्र आहे, संस्कार स्वतंत्र आहेत. त्यामुळे सुख-दुःख स्वतंत्र आहेत आणि आपणच आपला विषय, जीवनाचा विषय हा अ, काय म्हणू आपण टॅकल करू शकतो, हँडल करू शकतो, पाहू शकतो आणि त्या बाबतीत आपण जर सीरियस असू, तर मग आपल्या जीवनाचं दुःख, यातना, डिस्टर्बन्स, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता जे काही असेल ते, ते प्रश्न आपले आपण सोडवू शकतो. दुसरं कोणीही सोडवू शकत नाही. म्हणून आत्ता दीपभव सांगितलं बुद्धांनी आणि आपला हा जो विषय चाललेला आहे, तो खरं म्हणजे तोच आहे. अष्टांग मार्ग म्हणजे आपल्या जीवनाची अशी 8 अंग आहेत, की जी आपले व्यक्तिगत दुःख आपल्याला दुःखातून बाहेर काढतील. अष्टांग मार्गाची शिकवण अशी आहे, ती फक्त शिकवण नाही, ती पुस्तकी शिकवण नाही किंवा अष्टांग मार्ग म्हणजे असं काहीतरी थेरॉटिकल 8 अंग नाहीयेत. ते काही थेअरी नाही, सिद्धांत नाही किंवा नुसतं ज्ञान नाही. ते एखाद्या उपचारासारखं आहे, उपायासारखं आहे, औषधासारखं आहे, रेमेडी आहे आणि ते उपाय, उपचार आपण स्वतःवर केले, ते आपणच करू शकतो. दुसरं कोणी नाही करू शकत. आपण ते उपाय, उपचार आपण स्वतःवर केले, तर मग आपल्या प्रॉब्लेममधून, आपल्या समस्येमधून, ज्याला बुद्धांनी दुःख म्हटलंय, परंतु दुःख हा शब्द जरा थोडासा म्हणजे काय वाटतं, जर जास्तच दुःखदायक वाटतो. पण दुःख म्हणजे ॲक्चुअली जीवनाची इन्सिक्युरिटी पण आहे, असुरक्षितता. आपल्याला नेहमी जीवनामध्ये असुरक्षित वाटतं. म्हणून आपण भयाखाली जगतो आणि सगळेच प्राणी भयाखाली जगतात. भय कशातही असू शकतं. असुरक्षितता,
असुरक्षितता म्हणजे मृत्यूपासून भय असतं, आजारापासून भय असतं, आज आज अ, आघातापासून भय असतं, ॲक्सिडेंटपासून भय असतं, आर्थिक भय असतं, कोणाचं सामाजिक भय असतं, आहे ना. आपण दडपण मानतो, आहे ना. ते संघर्ष जे चालतात, जातीय संघर्ष, वर्गीय संघर्ष, तर त्याचं पण भय असतं अनेक लोकांना. अगदी घरामध्ये सारखे वाद चाललेले असतील, तर त्याच्यात त्याची पण भीती वाटते. असे अनेक आपापले विषय असतात. आपल्या आपले आजार हा पण आपला भीतीचा विषय असतो. आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, अ, अनेक लोकांना अनेक प्रॉब्लेम असतात आणि प्रत्येकाला काही ना काही, कोणता ना कोणता छोटा-मोठा प्रॉब्लेम, आजार, साधा ताप येणं का होईना, पण आणि ताप येणं का होईना किंवा मोठा आजार का होईना, हा आपल्याला असू शकतो किंवा आपल्या नातेवाईकांना असू शकतो. आणि ही सगळी भीतीची, भयाची, कधी-कधी चिंतेची कारणं असतात. हे सगळ्याला एका शब्दामध्ये, एका शब्दामध्ये बुद्धांनी दुःख म्हटलंय आणि दुःख हे सत्य आहे. हे वास्तव आहे. हे आपल्या जन्मापासून सुरू होतं. आपल्या माहितीनुसार जन्माच्या आधी पण असू शकतं. म्हणजे गर्भाशयात पण यातना असू शकतात आणि असतातच. म्हणजे पोटातला गर्भ याचा अगदी पूर्ण सुरक्षित आहे असं नाही. त्याची पण जे काही धडपड चाललेली असते, त्याच्या यातना असतात. त्याचं दुःख असतं. परंतु आपण जन्मापासून पुढचं आपल्याला ते दिसतंय म्हणून आपल्याला ते त्याच्याविषयी बोलतो. दुःख हे प्रत्येकाला असतं. प्रत्येक माणसाला असतं, प्राणी मात्राला असतं. आणि हा दुःखाचा प्रश्न हा आपला जगण्यातला एक चिंतेचा विषय असतो. त्याच्यामुळे आपलं असुरक्षितता असते आणि हा प्रश्न सोडवणं हा बुद्ध धम्माच्या शिकवणीचा, बुद्ध धम्माचा मुख्य उद्देश आहे. त्याला निब्बाण म्हटलेलं आहे. दुःखमुक्ती म्हटलेलं आहे. आणि हा विषय आपण जर सिरियसली मनावर घेतलेला असेल, तर मग आपल्याला अ, धम्मामध्ये एक प्रकारे गरज म्हणून इंटरेस्ट येतो, गरज म्हणून. धम्म ही गरज बनली ना, मग त्याच्यात खरा इंटरेस्ट येतो. धम्म हा फक्त ज्ञानाचा आणि माहितीचा विषय बनला, तर मग तो तेवढा तो आवडतो आपल्याला, पण गरजेचं नाही वाटत. चला चांगलं आहे बुवा, पण गरजेचं नाही वाटत. म्हणजे जसं कसं भूक लागली की खाणं ही गरज असते. त्यामुळे खाणं आपण लाईटली नाही घेत. कारण मग भूक आपल्याला गप्प नाही बसू देत. ती आपल्याला सक्रिय करते. तहान लागली, काही तीव्र इच्छा निर्माण झाल्या, काही तीव्र गरजा निर्माण झाल्या, काही तीव्र अडचणी निर्माण झाल्या, तर मग आपल्याला धावपळ, हालचाल, धडपड ही करावीच लागते. त्या गरजाच, त्या इच्छाच आपल्याला धडपड करायला लावतात. दुःख हे जर जाणवत असेल, यातना आपल्याला स्पष्ट लक्षात येत असतील, तर मग धम्म ही आपली गरज निर्माण होते. गरज आहे. हा काय टाईमपासचा विषय नाही. म्हणून म्हटलं की जेव्हा आपण स्वतःला सिरियसली घेतो, स्वतःचं लाईफ सिरियसली घेतो, मग आपल्याला धम्म ऐकण्यात पण आपण गंभीर असतो. नाही तर मग बघू, ऐकू, करू, मग जे बघू म्हणतात ते बघितलं तर बघतात, नाही तर जातंय असंच आयुष्य. असंच शेवट होतो. बघू, बघू म्हणता काहीच बघत नाही. कारण इतके आपले बघण्याचे विषय आपले असतात आजूबाजूला आपल्यामध्ये आणि बाहेर, की आपल्याकडे बघायला वेळच मिळत नाही. आणि मग काही लोकांना असे काही मित्र आहेत, म्हणजे वयस्कर मित्र आहेत. जेव्हा ते ह्या आपल्या सतीच्या, जागृतीच्या, धम्माच्या संपर्कात येतात, तर ते अक्षरशः म्हणतात, "अरे, आमचं फुकट गेलं आयुष्य राव."
फुकट एक मोठे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांचं वय 85 वर्षाच्या पुढे आहे. बाबासाहेबांच्या काळातले आहेत ते. बाबासाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला असं ते म्हणतात किंवा कडेवर घेतलं. तर त्यांचे भाऊ बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते म्हणून हे लहान असताना त्या चळवळीच्या संपर्कात आले. विद्यार्थी दशेपर्यंत ते बाबासाहेबांच्या चळवळीच्या संपर्कात होते आणि नंतर चळवळीमध्ये पण सक्रिय होते आणि माझ्याशी बोलताना मला ते म्हटले, "अरे तुम्ही यार 25 वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होते मला. माझं जीवन वेगळंच झालं असतं" म्हणे. आज आम्हाला बाबासाहेब काय म्हणतात हे जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. तुम्ही त्याला सती म्हणता, जागृती म्हणता. हे बुद्धांचं म्हणणं आणि बुद्धांची शिकवण ही अशी 25 वर्षापूर्वी नीट समजली असती बाबासाहेब गेल्यानंतर, तर आम्ही वेगळेच असतो म्हणे. तर खंत व्यक्त करतात काही लोकं. तर असा उशिराने जाग येऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेवर आपल्या जीवनाकडे सिरियसली आपण जर पाहिलं, तर जीवनाचं योग्य वेळी हित होतं. तर असा हा बुद्ध धर्माचा विषय आहे आणि त्यातली एक शिकवण म्हणून अष्टांग मार्ग आपण पाहतो. अष्टांग मार्ग आता आपल्याला माहिती असेल आता पूर्ण पाठ झाला असेल. नवीन कुणी नाही आज. बहुतेक सगळे जुने आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न, सम्यक आजीविका म्हणजे लाईफस्टाईल, जीवन जगण्याची पद्धत. सम्यक व्यायाम म्हणजे योग्य किंवा अनुकूल प्रयत्न किंवा आवश्यक ते प्रयत्न. कसंही नाही, काहीही नाही करायचं. आवश्यक गरज कशाची आहे ते ओळखणं, तो सम्यक व्यायाम. आणि सगळ्यात आधी सम्मासती म्हणजे जागृती पाहिजे, भान पाहिजे. जगण्याचं भान आलं पाहिजे. आणि सम्यक समाधी म्हणजे विस्कळीत जीवन एकत्र एक होणं. जसं ती व्यक्ती म्हटली ना 85-86 वर्षाचं आमचं जीवन फुकट गेलं. विस्कळीत गेलं जीवन. हे कर, ते कर, ते कर, ह्याच्या मागे पळ, त्याच्या मागे पळ. बाबासाहेबांनी असं सांगितलं, कळालंही नसतं. पण आम्ही आम्ही त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे आम्हाला वाटतं सगळं कळालं आम्हाला, असं ते म्हणतात. आणि नंतर लक्षात आलं की नाही, काही नाही कळालं रे. असंच जीवन गेलं आणि विस्कळीतपणा. तर हे जीवन हे विस्कळीत राहिलं आणि त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले. त्या अ, काय म्हणतात अजागृत अवस्थेमध्ये, त्या लॅक ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये समजलंच नाही कसं जगतोय आपण आणि काय करतोय. अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे परिणाम भोगतोय. आणि 25 वर्षापूर्वी हे समजलं असतं, तर खूप चांगलं झालं असतं. तर ही जी अवस्था आहे, या तांत्रिक भाषेत, अष्टांगिक मार्गाच्या भाषेत चित्ताची समाधी हरवलेली आहे. मनाची समाधी हरवलेली आहे. विस्कळीत जीवन झालेलं आहे. स्कॅटर्ड आहे, चंचल आहे. मार्गच नाही जगण्याला. जो पुढं विषय येईल त्याला धरून चालायचं पुढं. जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने चालायचं. जो माणूस दिसेल त्याचं ऐकायचं. जो गुरु दिसेल त्याला फॉलो करायचं. जे पुस्तक हातात येईल ते वाचायचं. ज्या आजूबाजूला घडामोडी होतील त्याचं होऊन जायचं. त्याच्यात हरवून जायचं. टीव्हीवरचं चॅनल नाही का आपण हे लागलं का ते पाहतो, ते लागलं का ते पाहतो ते. तर ही डिस्ट्रॅक्टेड अवस्था जी आहे ना, ही समाधी नसलेली अवस्था आहे. समाधीचा याचा अर्थ इथं येणं, आपल्यात येणं, स्वतःमध्ये येणं, समाधी. ते आपण टेक्निकली आपण नंतर शेवटी पाहू. तर ही जी 8 अंग आहेत, या 8 अंगाचं आपलं आयुष्य बनलेलं आहे खरं म्हणजे. दृष्टी प्रत्येकाकडे असते.
त्यानुसार प्रत्येकजण संकल्प करतो. जशी दृष्टी असते, जसा संकल्प असतो, जसं जीवनाचं भान असतं, तशीच वाचा असते, तशीच वाणी असते. माणूस तेच बोलतो जे त्याच्या अंतरंगात आहे. त्याची समाधी भंग पावलेली असेल, तर त्याची वाणी पण भंग पावते. त्याची वाणी पण विस्कळीत होते. कारण आतले जे विषय आहेत, मनातले आणि विचारातले, तेच वाणीतून बाहेर पडतात. आपलं जे व्यक्तिमत्व असतं, आपली जी मानसिकता असते, आपलं जसं चित्त असतं, तशीच वाचा असते, वाणी असते. आणि जसं चित्त असतं, मन असतं, तसंच आपण करायचं ठरवतो, संकल्प करतो. तो जर सम्यक असेल, तो जर अ, निब्बाणाचा संकल्प असेल, या जीवनाला आपल्याला त्रासातून, दुःखातून मुक्त करायचे, असा जर संकल्प असेल, तर तो आवश्यक तो संकल्प आहे. तो संतुलित संकल्प आहे. सम्यक संकल्प आहे. असा जर असेल, तर त्याचं त्याची अभिव्यक्ती आपल्या वाणीतून दिसते आणि पुढे कर्मातून दिसते. म्हणजे कृतीतून, म्हणजे शीलाचरणातून दिसते. म्हणजे वाचिक शील आणि शारीरिक शील, कायिक शील हे याच्यातून निर्माण होतात. तर आपण जसं 2 अंग पाहिली, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प, ही जर आपल्यामध्ये अ, काय म्हणतात, निर्माण झाली जागृतीमुळे, समज आल्यामुळे, जीवनाची समज आल्यामुळे, यातनं जीवनातल्या समस्या समजल्यामुळे, एका शब्दात दुःख समजल्यामुळे, आपलं टेन्शन, प्रेशर समजल्यामुळे, इन्सिक्युरिटी, असुरक्षित जीवन आपल्याला जर समजलं, दृष्टिक्षेपात आलं, सम्यक दृष्टीत आलं आणि त्यानुसार आता त्याच्यावर आपल्याला काम करायचं, त्याच्यातून बाहेर पडायचे, असा जर संकल्प बनला, तर त्याचा परिणाम आपल्या वाणीवर होतो, बोलण्यावर होतो. मग काय होतं? मग काय होतं? तर माणूस असं बोलायला सुरुवात करतो, की ज्यानं आपलं दुःख वाढणार नाही. आपले प्रश्न वाढणार नाहीत. आपण आणखीन गुंतागुंत जीवनामध्ये निर्माण होणार नाही. तर त्या वाणीचं भान येतं. वाणीची सती येते, जागृती येते आणि मग जणू काही पूर्वीच्या वाणीचं रूपांतर होतं. पूर्वी जर आपण मुसावादा करत असू, खोटं बोलत असू, तर ती वाणी बदलते. तिला भान येतं. म्हणजे मनाला भान येतं, चित्ताला भान येतं. या अस्तित्वाला भान येतं. जगण्याचं भान आल्यावर त्याचं हे जे वाचिक अंग आहे, व्यक्त होण्याचं, आज बदल झाला की बाहेर अभिव्यक्तीत बदल होतो, बोलण्यात बदल होतो, शब्दात बदल होतो. आधी आपण जर सारखं खोटं बोलण्याची जर सवय असेल, मुसावादा, खोटं बोलणं, खोटं बोलण्याची जर आपल्याला सवय असेल, अविद्येमुळे, अज्ञानामुळे, भान नसल्यामुळे, कळत नसल्यामुळे, त्याचे परिणाम माहीत नसल्यामुळे, जर आपली वाणी खोटी असेल, ती खोटी वाणी त्याच्या पाठीमागं आपलं काहीतरी इच्छा असतात. खोटं बोलण्यामध्ये 2 इच्छा असतात. एक लोभ आणि द्वेष. काहीतरी पाहिजे, 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 पाहिजे म्हणून ते काहीही करून मिळवण्यासाठी तो काय करतो, काही बोलू शकतो आणि खोटं बोलतो. द्वेष असेल, चीड असेल, एखाद्याचा घात करायचा असेल, एखाद्याची हिंसा करायची असेल, एखादा त्याच्यातून काही गुन्हा होणार असेल, तर तो गुन्हा त्याच्याकडून होतो आणि पुन्हा त्याच्या परिणामातून वाचण्यासाठी तो खोटं बोलतो. खोटं, 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 खोटं. मिळवण्यासाठी खोटं, लोभासाठी खोटं, द्वेषासाठी खोटं. जे लोभ आणि द्वेष हे जे चित्तामध्ये असतात, ते चित्त कन्फ्यूज असतं. ते गोंधळलेलं असतं आणि ते गोंधळलेलं चित्त
ते काही ना काही आपल्याकडून करून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्याच्या परिणामातून वाचण्यासाठी, स्वतःला सिक्युअर करण्यासाठी, कारण इन्सिक्युरिटी निर्माण होते त्याच्यामुळे. भय निर्माण होतं आणि मग स्वतःला सिक्युअर करण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आपण आपली वाणी खोटे शब्द वापरते, मुसावादा करते. आणि आपला शिलाचरणचा जो मुद्दा आहे, वाणीच्या शिलाचा, वाणी आधी येते, पण खरं म्हणजे वाणी लगेचच आधी त्याचं भान येत नाही, पटकन कळत नाही ते. पण आता हे वाणीचं अंग आहे म्हणून आपण त्याच्यावर असं म्हणतो. ते क्रमशः असंच येईल असं नाही. सम्यक दृष्टी, संकल्पन, वाणी, कर्मांतर क्रमशः असंच असेल असं नाही. पण विचार करण्यासाठी आधी वाणीचा मुद्दा आलाय या अष्टांग मार्गामध्ये, तर त्याच्यावर आपण विचार करू शकतो. प्रॅक्टिकल तर खोटं बोलणं, मुसावादा जे आहे, त्याचं जर भान आलं, कळालं, अरे आपण आपल्यामध्ये खोटं बोलण्याची प्रवृत्ती आहे किंवा आपले खोटे बोलण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते. का? तर त्याचं कारण असं-असं आहे. मला वाचायचंय. मला परिणामापासून हे जर कळालं ना, तर एक समज यायला लागते, की किती दिवस वाचणार आहे. त्यापेक्षा कर्म बदला. त्यापेक्षा आपलं चित्त बदला. चित्तशुद्धी करा. चित्तानुसती तो आपला तो विषय येणार आहे. तो नंतरचा आहे. तो खरं म्हणजे आधी पाहिजे. पण ठीक आहे आता. मग आपण म्हणतो ना अष्टांग मार्ग असं टप्प्या-टप्प्यानं नाही तो. ही पायरी झाल्यावर 3, ती झाल्यावर नाही. ते एक सर्कल आहे. राउंड आहे. तर कोणत्याही याचा आधी विचार आपण करू शकतो. मुसावादा आपण याच्यामुळे करतो, की आपल्याला इन्सिक्युरिटी असते, असुरक्षितता असते आणि त्याच्यातून आपण स्वतःला वाचवण्यासाठी आपण खोटं बोलतो. खोटं बोलण्यामागची मानसिकताही अशा प्रकारची असते आणि खोटं जर बोललं ना, तर पुन्हा त्याच्यातून अडचण निर्माण होते. तर ते दुसरं कारण नाही. पहिली चूक झाल्यावर खोटं बोलून दुसरी चूक करतो आपण किंवा तिसरी काय असेल ती त्याला क्रम पण देऊ शकत नाही. पहिल्यातून वाचवण्यासाठी पहिल्या चुकीतून वाचण्यासाठी दुसरी चूक करतो, की नाही मी तसं केलंच नाही. स्वतःला पण सांगतो तो, नाही, नाही आपण तसे नाही. आपण फार हे आहोत म्हणजे फार शुद्ध आहोत आणि पवित्र आहोत. त्याच्यात जे पावित्र्याचं जे लोकं ढोंग करतात, प्रिटेन्शन जे लोकं शो करतात, ते तर फार बेमालूमपणे परत खोटं पण बोलतात. आतमध्ये तसं नसतं. आतमध्ये असत्य दडलेलं आहे आणि सत्याचा दावा करतात. आतमध्ये मूसा आहे म्हणजे म्हणजे खोटी अवस्था आहे. खोटं आहे आतमध्ये आणि बाहेर वचन जे आहे, ते मुसावादाचं असतं त्याच्यामुळे. परंतु ते मुसावादाचं वचन बोलून आपलं क्रेडिट खराब होईल म्हणून ते सत्यवाच्यता आभास निर्माण करतात आणि स्वतःलाच अडचणीत टाकतात. इतरांना तर फसवतातच ते. मुसावादा हे फसवण्यासाठीच असतं. पण तो कधीतरी त्याला फॉलो करणारा किंवा त्याच्या मागे चालणारा किंवा त्याच्यावर विश्वास असणारा कधीतरी शहाणा होतोच, होऊ शकतो आणि मग त्याच्या लक्षात येतं, की नाही हे खरं नाही बोलत हा. हा खोटं बोलतोय आणि मग आपल्याला जाग येते. असो, तर तो नंतर इतरांचा प्रश्न आहे. आपल्या बाबतीत आपल्याला जर स्वतःला वाचवायचं असेल, तर एकदाचं काय असेल ते चुका झाल्या आपल्याकडून कबूल करायचं. स्वतःपुरतं सांगत बसायची गरज नाही. झालं चुकलं माझ्याकडून. चुका का होतात? अविद्येमुळे, अज्ञानामुळे. अविद्या पच्चया संखारा. अज्ञानामुळे संस्कार होतात म्हणून चुका होतात. ते मला आधी कळालं नाही. ठीक आहे, आत्ता कळाले, मला जाग आली, सती आली, जागृत झालो मी. मला कळतंय आता. आता नाही परत ते करणार. आता काय होईल याचा परिणाम मुसावादाचं मुसावादातून आपण आपोआप बाहेर पडून
सत्य वाचा बोलतो. मग सत्य बोलतो, सत्य सांगतो शक्यतो किंवा स्वतःशी तरी खरं वागतो आपण. स्वतःचंच आधी पाहिलं पाहिजे. स्वतःशी खरं स्वतःला नाही फसवू शकत आपण. स्वतःला फसवलं तर मग आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. मग आपण स्वतःशी खरं बोलतो. आपली जी मुसावादाची प्रवृत्ती आहे, ती बदलते. जाग आल्यामुळे, जागृत झाल्यामुळे, भानावर आल्यामुळे. हे दुःखमुक्तीचं हे जे अ, दुःखाचं जे कारण आहे, त्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि आपली वाटचाल अशा प्रकारे वाणी बदलल्यामुळे मुसावादाचं सत्य वाचेकडे आपण आलो नॅचरली जागं झाल्यावर. त्याचं इच्छेवर नाही होत शिलाचरण कधी इच्छेच्या बळावर होत नाही, होऊ शकत नाही. कोणतं चांगलं वागणं, मला वाटतं चांगलं वागावं आणि चांगलं वागलेलं दाखवावं लोकांना, त्याच्यातून चांगलं वर्तन कधी घडत नाही. ती गरज निर्माण झाली पाहिजे. अरे हे असं असं वर्तन असेल, चुकीचं वर्तन असेल, चुकीचं बोलणं असेल, तर आपण आपल्यालाच अडचणीत आणतो. आपली झोपमोड होते. आपल्यामध्ये भय निर्माण होतं. आपल्यामध्ये आपण स्वतःला आणखीन इन्सिक्युअर करतो, असुरक्षित करतो. काय चाललंय हे? हे जेव्हा आपल्याला भान येतं, जाग येते, तेव्हा आपण त्याच्यातून स्वतःहून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. मुसावादाचं रूपांतर वाचेमध्ये होते. आणि समजा मुसावादा त्याचं बदलतच नाही. त्यांनी त्याला काय म्हणतात, त्यानं स्वतःकडे पाहिलंच नाही. त्याला भानच नाही आलं. सतीमध्ये नाही आला तो. कायेत उतरला नाही. कायेचे वाणी हे जे शरीराचं अंग आहे, ते शरीर बोलतं. आणि शरीराची जीभ बोलते, ओठ हालतात, हे आहे सगळं म्हणजे काया बोलते. आणि याच्या पाठीमागे मानसिक शक्ती आहे. मन आहे, चित्त आहे, इमोशन्स आहेत, विचार आहेत. तर वाणी ही काया आणि शरीर आणि मन याला जोडणारं माध्यम आहे. आणि ते जर अशुद्ध असेल, चित्त अशुद्ध असेल, विचार आपले त्या चित्तानुसार विकृत बनलेले असतील, तर वाणी विकृतच राहते. परंतु जेव्हा भान यायला लागतं स्वतःचं, कळायला लागतं, तर आपोआपच आपल्याला एक आपला संकल्प बनतो. अरे नाही, असं नाही, असं वागून काही उपयोगाचं नाही. हे मी मलाच फसवतोय. इतरांची फसवणूक नंतर होते, पण मी आधी मला फसवतो. माझी झोपमोड होते. माझी भीती वाढत चालली. माझी असुरक्षितता वाढत चालली. माझा माझ्यावरचा विश्वास उडत चाललाय. इतरांचा तर उडतच चाललाय. माझा माझ्यावरचाच विश्वास उडत चाललाय. ह्याची जेव्हा समज यायला लागते, मग तो खोटं बोलण्यातून स्वतःच बाहेर पडायचा प्रयत्न करतो किंवा तरी करतो तसा. संकल्प केला की मग कृती होते. संकल्प नाही केला, ठरवलं नाही, तर मग वाणीच्या पातळीवरचं शिलाचरण होत नाही. मुसावादा वेरमणी होत नाही. किती वेळा म्हणा तुम्ही सिक्खापदं समादियामी, पण भानच नाही, जागच नाही, संकल्पच नाही, तर मग वाणी अशी नुसती पठण केल्याने बदलत नाही. भान आलं, आपण जागृत झालो, की मग वाणीमध्ये बदल घडतो आणि मुसावाद आहे सत्य वाणीमध्ये कन्व्हर्ट होतं. जसं आहे तसं आपण ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो. जेव्हा बोलण्याची वेळ येते, तेव्हा आपण टाळतो ते. खोटं नाही बोलत. जेवढं आहे तेवढं, जसं आहे तसं. पण समजा हे भान आलंच नाही, मग वाणीचे पुढच्या ज्या विकृती आहेत, त्या आपोआपच पुढे येतात मग. खोटंच बोलायचं असेल आणि तरी म्हणणार का नाही, नाही मी खोटा नाही. नाही, नाही मी तसं बोललो नाही. खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोलायचं. मग कोणी ऐकून घेत नाही. मग जोरात बोलायचं, कठोर बोलायचं. स्वतःला स्वतःचं असं असं एखादं काय म्हणतात रूप दाखवायचं, क्रूर रूप दाखवायचं, कठोर रूप दाखवायचं. फरुस्स वाचा, कठोर, कठोर बोलायचं. का? स्वतःचं असत्य लपवण्यासाठी. कडक बोलणं सत्याला धरून बोललेलं कधी-कधी कडक असतं. पण कठोर जे असतं,
हे घातक असतं. आता कधी-कधी शब्द जे असतात ना, हे अपूर्ण असतात. परंतु खोटं वाचवण्यासाठी जो आवाज चढवला जातो ना, ते कठोर आहे आणि सत्य कठोरपणे आणि कडकपणे मांडलं तर ती वेगळी मानसिकता आहे. कधी-कधी शब्द अपूर्ण पडतात. पण समजून घ्यायचं, खोट्यापासून वाचण्यासाठी आपण काहीही क्लुप्त्या करतो. कारण आपल्याला खोटंच वागायचं आहे. म्हणजे मुद्दाम नाही, आपली मानसिकताच अशी आहे. भान नाही आपल्याला जगण्याचं. मग आपण खोटंच. मग खोटं लपवण्यासाठी परत खोटं आणि ते जर पचत नसेल, लोक स्वीकार करत नसतील, मग जोरात बोलायचं किंवा मग काय करायचं, एखादा आपल्याला टार्गेट करत असेल, आपल्या चुकीच्या वर्तनामुळे आपल्याला टार्गेट करत असेल किंवा आपल्यापेक्षा जरा म्हणजे भिन्न मताचा असेल आणि तो आपल्या ह्याच्यात येत नाही तो. आपल्या रेंजमध्ये येत नाही. आपल्याला तो मानत नाही, की आपल्याला विरोध करतो किंवा आपल्या विरुद्ध काही कारवाया करतो. मग आपण काय करतो, त्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करतो. निंदा करतो. त्याचे दोष त्याचे दोष शोधायचं काम करतो. त्याच्या पाठीमागे आपण काहीतरी लचाण लावतो. आहे ना, पॉलिटिक्समध्ये चालतं बघा असं. त्याच्या पाठीमागे असं काहीतरी लावा. त्याच्याबद्दल कारण तो शत्रू झाला तो. मला मला टार्गेट करतो म्हणजे मग तो शत्रू झाला. मग त्याला टार्गेट करून त्याचं जे काही आणि आपल्या हातात जर काही असेल सत्ता आणि किंवा अधिकार, मग तर जास्तच ते करायचं आणि मग जोरातही बोलायचं आणि ते जर जात नसेल, जोरात बोलून पण तो गप्प बसत नसेल, तर मग त्याला टार्गेट करून त्याची निंदा सुरू करायची आणि एकट्याला जमलं नाही तर मग 2-4 लोक घ्यायचे किंवा पार्टी घ्यायची आणि त्याला अडकवायचं. पिसून वाचा, निंदाजनक वाचा, निंदा करायची. आपलं खोटं लपवण्यासाठी इतरांची निंदा करायची आणि आपलं बोलणं जर सत्य असेल, तरी इतर लोक आपल्याला टार्गेट करत असतील, आपली ते निंदा करत असतील, तर आपण डिस्टर्ब होत नाही. कारण आपण मानसिकता ओळखतो. आपण जर आपली मानसिकता ओळखली ना, की आपण खोटं का बोलतो? असं जर आपलं परीक्षण केलं ना, तर मग आपल्याला कळतं, अरे हां, हे अशी-अशी मानसिकता आहे म्हणून आपण खोटं बोललो. आपण का ओरडतो? का कठोर बोलतो? हां, अशी-अशी मानसिकता आहे म्हणून आपण कठोर बोलतो. आपण का निंदा करतो इतरांची? हां, अशी-अशी आपली मानसिकता आहे म्हणून आपण इतरांची निंदा करतो आणि हे कशामुळे कळतं? आत्मभानामुळे, सतीमुळे. माझं माइंड मला कळतंय. माझं चित्त मला कळतंय. माझं वर्तन मला कळतंय. माझी वाणी मला कळते. हे कळालं, की आपल्यालाच कळतं, की "मूसा वादा का होतं? खरस्स वाचा" म्हणजे कठोर का बोललं जातं? निंदा का केली जाते? मग आपण इतरांना पण त्यामुळे समजून घेतो. मग आपण इतर निंदा करणाऱ्याचा आपण द्वेष करत नाही. आपण त्यातून बाहेर पडलेलो आहोत. पण आपणच जर निंदा करत असू, तर मग ती गंभीर बाब आहे. तर ते लवकरात लवकर आपण त्याच्यासाठी स्वतःमध्ये उतरलं पाहिजे, भानावर आलं पाहिजे. सतीची प्रॅक्टिस केली पाहिजे. सतीपठ्ठांची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि हे काहीच होत नसेल आपल्याकडून, तर मग आपण काय करतो? काहीही बोलतो, कसंही बोलतो, सगळा शब्दांचा पसारा असतो, व्यर्थ बडबड करतो. संप फलापवाचा, व्यर्थ बडबड. कारण आपल्याला मुळातच म्हणजे आपल्यात खोटं पण आहे, कठोर पण आहे आणि निंदा पण आहे.
आणि सगळ्याच विकृती आपल्यात जर दडलेल्या असतील, तर मग आपल्याला अर्थपूर्ण बोलताच येत नाही. मुद्द्याचं बोलताच येत नाही. शब्दांचा पसारा, संप फलाप वाचा, व्यर्थ बडबड म्हणजे आणखीन अडचणीत टाकतो आपण. कारण एकदा शब्द असे निष्ठत चालले, पसारा वाढत चालला, परिणामापासून तर आपण चुकत नाही ना. आपण स्वतःचं माइंड पण डिस्टर्ब करून टाकतो व्यर्थ बडबड करून, काहीही बोलून, कसंही बोलून, कुठेही बोलून. काही तारतम्य नसतं. भानच नाही, सतीच नाही. तर व्यर्थ बडबड आपण करतो. पण जेव्हा भान येतं, तेव्हा या पसाऱ्याचं, शाब्दिक पसाऱ्याचं, व्यर्थ बडबडीचं, संप फलाप वाचेचं एक अर्थपूर्ण वाचेमध्ये म्हणजे मुद्द्याचं बोलतो माणूस. काही नाही बोलत. मगाशी मी जे 85 वर्षाच्या व्यक्तीचा उल्लेख केला, ते जेव्हा आम्ही सुरुवातीला संपर्कात आलो, तेव्हा त्यांच्याकडे ज्ञान खूप, अनुभवाचा साठा खूप. चळवळीबद्दल ते फार असे म्हणजे माहिती नसलेली आपल्याला माहिती नसलेली माहिती ते द्यायचे. मी मी पण प्रभावित झालो सुरुवातीला आणि मग त्यांचा अभ्यास पण होता, आहे. बाबासाहेबांबद्दल, चळवळीबद्दल, चळवळीतल्या नेत्यांबद्दल, अ, पार्ट्यांबद्दल म्हणजे ज्या पार्ट्या आहेत चळवळीतल्या, वेगळ्या लोकांच्या पार्ट्या, अ, काही नेत्यांशी त्यांचे प्रत्यक्ष संबंध आलेले, जे नेते मंत्री राहिले, राज्यपाल राहिले किंवा काही आंदोलन करणारे राहिले, अशा लोकांची, लेखकांशी त्याचा त्यांचा संपर्क. त्याच्यामुळे ज्ञानाचा साठा प्रचंड. पण बोलायला सुरुवात केली ना, तर ते कुठं थांबायचं तेच कळत नाही झालं. कुठं थांबायचं तेच कळत नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं का बऱ्याचशा गोष्टी हे रिपीट करतात. तेच परत बोलतात. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसते, तर आपण माहितीसाठी ऐकून घेतो. पण तीच गोष्ट जर परत रिपीटेडली पुन्हा बोलायला लागली, तर तो मग पसारा वाटतो. तो व्यर्थ म्हणजे त्या शब्दांची गरजच नाही आता. ते झालं सांगून तुमचं. जी गोष्ट आधी सांगून झाली तेच जर तो माणूस परत मग त्याला आपण काय म्हणतो, वेड्यासारखा बडबड करतो. वेड्यासारखा बडबड संप फलाप वाचा म्हणजे वेड्यासारखी बडबडत आहे. परंतु ती व्यक्ती थोडीशी आपल्या सती साधनेच्या ह्याच्यात जेव्हा चर्चा व्हायला सुरुवात झाली, तेव्हा मग ती व्यक्ती म्हणणार, "अरे आमचं सगळं फुकट गेलं." हे सती जागृती जी आहे ना, ही आम्हाला आधी समजायला पाहिजे होती. बाबासाहेब सांगायचे, पण आमच्या ते लक्षात आलं नाही. तर व्यर्थ बडबड ही पहिल्या याचाच तो परिणाम आहे. खोटं बोलणं, मुसावादा, कठोर बोलणं, फरुस्स वाचा, निंदा करत राहणं, पिसूण वाचा, व्यर्थ बडबड करणं, संप फलाप वाचा. या सगळ्यातून आपण भान आल्यावर, जागृत झाल्यावर हळू त्याच्यातून बाहेर पडतो. मग आपलं एक ट्रान्सफॉर्मेशन वाणीच्या पातळीवर एक रूपांतर, एक परिवर्तन होतं आणि मग आपले शब्द आपोआपच अ, काय आपल्यासाठीच महत्त्वाचे असतात आधी आणि याचंच रूपांतर पुढे कर्मांतामध्ये होतं. ते आपण नंतर पाहूया. सध्या इतकं पुरेसं आहे असं मला वाटतं. सम्मा वाचा सम्यक वाणी. जय भीम, नमो बुद्धाय.